काय झालं बाळा? दाखव मला. अरे वा, किती छान चित्र काढलंय इरानी. ही इराची आई इरा आणि इराचे बाबा. काय झालं? बाबांची आठवण येतेय? आपण लवकरच भेटूया. गुड मॉर्निंग इरा. अरे काय झालं? अगं घाबरू नकोस. घाबरायला काय झालं? मामा आहे ना आपला तो. आपण सगळे एकाच टीम मध्ये होतो. हा, घाबरू नकोस. दाखव त्याला. हा, मला पण कळू दे ना इरा आणि मामीचं सिक्रेट काय आहे ते. अरे वा, छान चित्र काढलंय ना. किती छान काढलंय. इराला बाबांची आठवण येते. बाबांची आठवण येते. आपण लवकरच त्यांना भेटू. आता आई, बाबा, इरा एकत्र नाही येणार का? नाही ग बाळा, असं काही नाही होणार. आई, बाबा आणि इरा एकत्र येतील लवकर या चित्रासारखे. प्रत्येकाला बाबांची गरज असतेच. हे बॉस, मला वाटतं की आपण यांच्यात नको पडायला. नाही म्हणजे इरा आणि तिच्या बाबांच्या नात्यात फार गुंतागुंत आहे, त्यामुळे म्हणतोय. नाती अशीच असतात केदार. साधं सरळ सोपं नातं कधीच नसतं. नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, समज, गैरसमज, मान सन्मान या सगळ्या गोष्टी येतात. कधी कधी बोलल्याने गोष्टी खूप पटकन सुटतात, पण कधी कधी न बोलल्याने गुंता आणखीन वाढत जातो. प्रेम एकतर्फी असू शकतं, पण नातं दोघांचं असतं आणि त्याची गरजही दोघांचीच असते. मी ऑफिसला जातो. अरे ऐक ना. तू ऐक ना. काय? तू पण जॉब करशील उद्यापासून? कुठे? फॅक्टरी मध्ये आहे. सिरियसली? हा, भोंगा म्हणून कामाला लाग. काय झालं की हेवी हेवी हेवी? अरे किती कर्कश आवाज आहे तुझा, माहितीये का? जरा शांत बसत जा ना. गुड मॉर्निंग युवराज भाऊजी. काय झालं? निशीला ओरडताय? ना बेबी, काय झालं? एवढं सुरेल आवाजात मला हाक मारत होतीस. काय काय झालं का बेबी? अरे तू हे वॉलेट आणि रुमाल विसरला होतास, तेच द्यायला येत होते. आणि रुमाल नेहमी विसरतोस हा युवी. एक काम करत जा ना, हा? हा रुमाल ना असा सेफ्टी पिनने इथे इथे असं बांधून ठेवत जा. हा, म्हणजे काय होईल ना, मी विसरणारच नाही. अरे कसं दिसेल ते? आणि ऑफिस मध्ये सगळे चिडवतील ना तुला. मग जाऊ आता की पाण्याची बॉटल राहिली नाही तर येशील मागणं. युवी, वॉटर बॉटल राहिली. हा, हाऊ फनी युवी. आज मूड खूप छान दिसतोय तुझा. मग तो खराब व्हायच्या आज जाऊ का प्लीज? जा जा. बाय. देते. लव यू. हा, चल चल बाय. बघितलंस माझा युवी किती पुकी आहे. असेच कायम खुश राहा. दृष्ट लागण्यासारखा नवरा आहे माझा. आणि तुला माहितीये म्हणून लोक जळतात त्याच्यावर. एक काम कर ना निशी,
दृष्ट काढून घे ना तू त्यांची. गुड आयडिया. आज संध्याकाळीच त्याची दृष्ट काढते. हा हे बघ, मीठ मोहरी आणि आय नो काय काय करायचं असतं. मला माहिती आहे सगळं. ओके. जे जे जळतात ना त्यांचं नाव घेऊन दृष्ट काढणार आहे मी. तुमचे पाय तुमच्या हक्काच्या घराला कधी लागलेच नाहीत ना, पण आता तुम्ही या घरात कायम आठवणीत राहाल. तुमची आठवण कायम जपली जाईल याची काळजी मी घेईन. काकू, केदारच्या मनातला बाबांबद्दल असलेला गैरसमज हळूहळू दूर होतोय. त्याने ती सगळी पत्र वाचली आहेत आणि त्याला हे कळलंय की तुम्ही त्याला जे काही सांगत होता ते खरंय. बाबांचं तुमच्यावर खूप मनापासून प्रेम होतं. सगळे सगळे जुने रेकॉर्ड्स यामध्ये आहेत ना? हो सर, येत आहे. पण मला सांग, यातलं नक्की कुठे काही बाहेर वगैरे गेले? नाही सर, कंपनी सुरू झाल्यापासूनचे सगळे प्रत्येक बातमीचे रेकॉर्ड्स आपल्याकडे आहेत. बरं. आता फक्त JPC मेडिकल स्कॅम मध्ये बाबांचा हात आहे. हा जो त्याला संशय आहे ना, हा लवकरात लवकर दूर व्हायला पाहिजे. सर, म्हणजे मला काही सांगू शकता का तुम्ही? म्हणजे मी तुम्हाला मदत करू शकतो. कुठले रेकॉर्ड्स हवेत ते सांगा तुम्ही मला. अरे JPC मेडिकल स्कॅम्स आहे रे बाबा. मला माहिती आहे JPC मेडिकल स्कॅम मध्ये बाबांचा काहीही हात नाही. त्यांना काहीतरी माहिती आहे त्या प्रकरणाबद्दल, पण ते पूर्णपणे निर्दोष आहेत. हे सत्य एकदा का केदार समोर आलं ना, की केदार मधला आणि बाबांमधला दुरावा कायमचा संपेल आणि केदार बाबांना बाबा अशी हाक मारेल. आता 2000 पासून सगळे दाखव मला आणि तू नको मला, माझ्याकडे दे, मी बघतो. बरोबर. हे 2002 पासूनचे आहेत. तुझ्या आईचा मृत्यू JPC स्कॅमचं इन्व्हेस्टिगेशन करताना झालं. हो. तेव्हा MNNचे CEO दयानंद खांडेकर होते. हो. तू JPC बद्दल त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर टाळलं. मला सांग का, याचा अर्थ त्यांनी अशी एखादी चूक करून ठेवली आहे जी बाहेर आल्यानंतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. ज्या माणसाला आपण शोधतोय तो दुसरा तिसरा कोणी नसून दयानंद खांडेकर आहे.